तर लाडकी बहीण योजना म्हणजे मोठा घोटाळा असल्याचं सुप्रिया सुळे म्हणतायत। या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप आहे। 4,800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय असा सुप्रिया सुळेंचा आरोप आहे। या सगळ्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी देखील त्यांनी मागणी केली आहे। लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर 3 महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेने आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही? हे स्कॅम नाही तर काय? त्याच्यानंतर 3 महत्त्वाच्या स्कीम्स आहेत, शिक्षण, आरोग्य आणि महिलांची आधी स्कीम। या तिन्हीला कटे ह्याचे नंबर्स माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला देऊ शकते। म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम, या सगळ्या स्कीमला कट दिला आहे। महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केले, जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही हे कट केले। ते मी म्हणत नाहीये, सरकारची कबुली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।